तुम्ही ना तुमच्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी तर करतच असाल। आज मी माझ्या पद्धतीने भाजी कशी करते ती दाखवणार आहे। तशी तर भाजी बऱ्याच प्रकारे मी करते, पण जर अशी भाजी बनवाल ना तर न खाणारे सुद्धा शेवग्याची शेंग आवडीने खातील। आणि बघा ना, शेवग्याच्या शेंगाचे तुम्हाला महत्त्व माहितीच असेल, ती शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे, फायदेशीर आहे। आणि याच भाजीला ना आयुर्वेदात अमृत मानलं जातं। आणि खास करून उन्हाळ्यात तर ही भाजी ना आवर्जून सगळ्यांनी खावी, कारण शरीराला थंडावा देऊन ताकद टिकवून ठेवते। आणि खूप साऱ्या आजारांवर रामबाण उपाय म्हणजे शेवग्याची शेंग। आणि याचे खूप सारे फायदे आहेत। डिस्क्रिप्शन एकदा चेक केलं ना तर तुम्हाला याचे काय फायदे आहेत ते नक्कीच समजेल। आता व्हिडिओमध्ये काय मी जास्त बोलणार नाही, डायरेक्ट आपण भाजीला सुरुवात करूयात। इथे माझ्याकडे अर्धा किलो शेवग्याची शेंग आहे बघा। त्यातील मी 2 ते 3 शेवग्याच्या शेंगा बाजूला काढून ठेवल्या आमटीसाठी। तूर डाळ घालून शेवग्याची शेंगाची आमटी करायची होती त्यासाठी। आणि राहिलेल्या सगळ्या बाकीच्या शेंगा घेतल्या आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेवग्याच्या शेंगाच्या साली काढून घेतल्या जेवढ्या जमतील तेवढ्या, आणि 2 ते 3 इंचामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या। आणि आता या भाजीसाठी ना एक छोटंसं सिक्रेट असं वाटण करायचं आहे, जेणेकरून ह्या भाजीला छान अशी गावरान चव येईल। अगदी याच भाजीला नाही, कोणतीही भाजी असू देत, दोडका, वांगी, बटाटा किंवा कडधान्याच्या अशा रस्सा भाजी करतो ना, त्यासाठी खास गावरान चव येण्यासाठी हे वाटण तुम्ही वापरू शकता। काही जास्तीचं नाही बरं का, फक्त 3 जिन्नस आहेत, खोबरं, लसूण आणि जिरं, त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता। हे वाटण तुम्ही एकदा जर मिक्सरला फिरवून असं करून ठेवलात ना, अगदी कोणत्याही भाजीला तुम्ही घालू शकता बरं का। आणि छान अशी चव येते भाज्यांना। छान अशा गावरान चवीच्या भाज्या आपल्या तयार होतात। कोणतंही वाटण घाटण जास्तीचं नाही, फक्त ह्याची पाणी न टाकता व्यवस्थित अशी बारीक पेस्ट म्हणजे पावडर करून ठेवायची। थोडीशी ओलसरच असते, 8 दिवसाची करून ठेवलात तर अगदी कोणत्याही आरामात भाज्यांना तुम्ही ज्या आवडीप्रमाणे 1-2 चमचे हे वाटण घालून भाज्या बनवू शकता, मस्त भाज्या होतात। त्याचप्रमाणे इथे 1 वाटी खोबरं, लसूण भरपूर घेतला आहे, 1 गड्डा लसणाचा म्हणजे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे जिरं आणि ना थोडासा कढीपत्ता घालून हे वाटण मी करून घेतलेलं आहे पाणी न घालता। हे असंच ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये 8 दिवस। तुम्ही अगदी कोणत्याही सुक्या भाज्यांना किंवा रस्सा भाज्यांना हे वाटण घालू शकता, मस्त गावरान चव येते भाज्यांना। आणि आज त्याच वाटणामध्ये आपल्याला शेवग्याची शेंग करायची आहे, आणि पुढे काय करायचं तेही सांगणार आहे। आणि आता मी छोटीशी खोबऱ्याची वाटी घेतली आहे, लसूण भरपूर घेतला आहे, जिरं घेतला आहे आणि कढीपत्ता। आणि या वाटणामध्ये फक्त मला 2च भाज्या करायच्या आहेत। मी फ्रेश असं हे वाटण करून घेते। फक्त तुम्हाला जर बाहेर कुठे तुम्ही जॉबला वगैरे जात असाल, गडबडीत सकाळी टिफिन वगैरे करायचा असेल, तर तुम्ही 8 दिवसाचं एकदाच करून ठेवू शकता। त्याचबरोबर इथे मी 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता, आणि लगेच तिथे कढईमध्ये पाणी घातलं आणि स्वच्छ धुतलेल्या शेंगा यामध्ये टाकल्या, आणि शेंगाच्या चवीसाठी थोडंसं मीठ टाकलं आहे, म्हणजे अर्धा 1 चमचा। आणि ह्या शेंगा आपल्याला छान अशा वाफवून म्हणजे शिजवून घ्यायच्या आहेत। अगदी गरगरीतही शिजवायची गरज नाही, अगदी 80 ते 90% शेंगा आपल्या शिजल्या की गॅस बंद करून घ्यायचा, आणि एका पातेल्यामध्ये किंवा एका भांड्यात हे बाजूला काढून त्याच कढईमध्ये मी 3 पळी शेंगदाण्याचा तेल घेतला आहे। शेंगदाण्याच्या तेलाने भाज्या तर खूप छान चवीला होतात, छान एक फ्लेवर येतो। तुम्ही कोणतंही तेल इथे घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता तेल तापल्यानंतर तो आपण मगाशी कांदा चिरून ठेवला होता तो सगळा यामध्ये घातला। 1 मोठ्या आकाराचा कांदा होता हा, बारीक चिरून यामध्ये टाकला आणि 1 मिनिटभर छान असा परतवून घेतला। तुम्ही तुमच्या पद्धतीने शेवग्याची शेंगाची भाजी करतच असाल, पण एकदा या पद्धतीने माझ्या भाजी करून पहा, खूप म्हणजे खूप चवीला छान होते। त्याचबरोबर तुम्हाला भाताची, चपाती, भाकरीची गरज लागणार नाही, अशाच शेवग्याची शेंगाची भाजी खायला बसाल, इतकी ती चवीला छान होते। आता मगाशी आपण जे वाटण करून घेतलं ना, लसूण, खोबरं आणि जिरेचं, म्हणजेच खोबरं आणि लसणाची चटणी म्हणाल तरी चालेल, त्यात मीठ आणि 1 मिरची घातलात ना तर चपाती बरोबर शेंगदाण्याचं तेल घालून खूप छान लागते चवीला। एकदा नक्की तोंडाला चव नसेल तर करून पहा। सुक्या खोबऱ्या आणि लसणाची चटणी खूप छान लागते, आणि ह्यातच आपण ही भाजी करत आहोत। त्यात 2 ते 3 चमचे मी तर मोठे घातलेले आहेत, आणि छान असं परतवून घेतलं। आणि बाकीचं जे शिल्लक आहे चटणी म्हणजेच केलेलं वाटण, ते मी वांगवरण्याची आमटी करणार आहे त्यासाठी ठेवलं आहे। आज दुपारच्या जेवणासाठी मस्त अशी शेवग्याची शेंगाची भाजी आणि वांगवरण्याची आमटी असा बेत होता। तर इथे कांदा परतवून घेतला। कांदा परतल्यानंतर जे आपण वाटण केलं होतं ते घातलं, तेही छान असं खरपूस परतवून घेतलं, जेणेकरून लसणाचा सगळा कच्चा वास जाईपर्यंत 1 मिनिटभर छान परतवून घेतल्यानंतरच आपल्याला इथे 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो टाकायचे आहेत। टोमॅटो ही मोठ्या आकाराचे पिकलेले छान रसरशीत बारीक चिरून घेतले होते, ते यामध्ये टाकले। हे वाटण असेल ना, कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचं, ह्याच्यासोबत भाज्या कोणत्याही असू देत अगदी छानच होणार, एवढ्या मात्र खात्रीने सांगते।
आता बघा टोमॅटो टाकला, टोमॅटोही परतून घेतला. आता अर्धा चमचा मी मीठ टाकलं आहे, कारण आपण आधीही शेवग्याच्या शेंगामध्ये मीठ टाकलं होतं शिजवताना. त्यामुळे इथे मी ह्या मसाल्याच्या चवीचं अर्धा चमचा मीठ टाकलं. म्हणजे कसं टोमॅटोही छान विरघळला जातो मिठामुळे आणि लवकर शिजला जातो. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकली आहे. 1 मिनिटभर छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. व्यवस्थित परतवून घेतलं आहे. ह्याला तेल सुटू लागलं आणि ह्याच वेळेला आपल्याला इथे सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 3 चमचे इथे मी कांदा लसूण मसाला कोल्हापुरी घरची चटणी वापरलेली आहे. मी तुमच्या साठवणीतील तुमच्या घरचा कोणता मसाला आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. मी इथे कोल्हापूरची चटणी म्हणजे आमच्या घरचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हे सगळे मसाले घालून 1 मिनिटभर आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे. थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून शिजवलेल्या शेंगाचंच इथं पाणी थोडं घातलं आणि 1 मिनिटभर छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. या सगळ्या मसाल्यांचा सगळा घरभर सुगंध दरवळत होता. या भाजीच्या सुगंधानेच ना भूक नसणारेही जेवायला बसतील आणि शेवग्याचे शेंग जर कोणी खात नसेल तर नक्की आवडीने खातील. इतकी छान होते ही भाजी. त्याचबरोबर ही भाजी खूप फायदेशीर आहे, माहिती आहे ना तुम्हाला. आता बघा हा सगळा मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतर आपण जे शिजवून ठेवलेल्या शेंगा आणि त्याचं पाणी आहे ना ते सगळंच यामध्ये घालायचं आहे. शिजवलेल्या शेंगाचं राहिलेलं पाणी ना अजिबात फेकायचं नाही. त्यामध्ये शेवग्याच्या शेंगाचं पूर्ण सत्व अर्क उतरलेला असतो. ते पाणी आपण या भाजीतच टाकणार आहोत. यापूर्वी मी शेवगा मसाला तुम्हाला करून दाखवला होता खूप छान पद्धतीने आणि वेगळी पद्धत आहे तीही. तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. आणि ही भाजी खूप वेगळी आहे. ती आणि ही यात खूप फरक आहे. ती भाजी मी डायरेक्ट केली होती आणि ही शेवग्याची शेंग आपण वेगळी शिजवून केली आहे. आता शेवग्याची शेंग यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित सगळ्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून शेंगामध्ये पूर्णपणे सगळा मसाला उतरेल. आणि आता हे शेंगा तर शिजल्या आहेत आपल्या. फक्त आपल्याला 1 मिनिटभर छान अशी भाजी शिजवून घ्यायची, जेणेकरून सगळी एकसंध होऊन पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर या शेंगामध्ये जाईल आणि त्या शेंगा खूप छान चवीला लागतील. अशा पद्धतीने 5 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची आहे भाजी. रंग बघा भाजीचा किती सुरेख आला आहे. त्याचबरोबर इथे भाजीला उकळी आल्यानंतर ना बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि ना जाडसर भाजलेला शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण शेंगदाण्याच्या कूटाने ना ह्या भाजीला खूप छान फ्लेवर चव येते आणि भाजी देखील खायला खूप छान लागते. त्यामुळे आवर्जून शेंगदाण्याचा कूट घाला. भाजी एकदा या पद्धतीने करून पहा, खूप छान होते भाजी. आणि खरं सांगू का, तुम्ही जर भाजी केलात ना ह्या सेम पद्धतीने तर तुम्ही व्हिडिओ शोधून ना कमेंट कराल भाजी कशी झाली ती. त्यामुळे आवर्जून ही चव मिस करू नका. एकदा या पद्धतीने कराल तर शेंगा न खाणारे सुद्धा आवडीने खातील. तर मंडळी अशा पद्धतीने मस्त भाजी आपली झाली आहे. जर तुम्हाला एकदमच अशी रसरशीत म्हणजे रस्सेदार भाजी हवी असेल थोडंसं गरम पाणी करून घालू शकता. पण ना मी अशी सुकी भाजी केली होती आज. फक्त आपण त्या शिजलेल्या शेवग्याचंच पाणी घातलं होतं यामध्ये, जास्तीचं कोणतंही पाणी घातलं नाही आणि त्याच पाण्यामध्ये आपण ही भाजी केली होती. इतकी छान लागते ना, भाकरी चपाती तुम्ही सोडूनच द्याल, अशीच खायला बसाल. आणि म्हणूनच सांगते, तुम्ही तुमच्या पद्धतीने करतच असाल पण एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच करून पहा. न खाणारेही आवडीने खातील. आणि आज रविवार होतं बघा. अहो आहेत नॉनव्हेज प्रेमी आणि रविवार म्हटलं की त्यांना काहीतरी नॉनव्हेज लागतंच. पण ना अशी भाजी केली, खरं सांगते ते स्वतः बोलले की मटणापेक्षा हे शाकाहारी जेवणच बरं वाटतं. म्हणजेच ही भाजी त्यांना खूप म्हणजे खूप आवडली बरं का. त्यांना नॉनव्हेजही विसरायला लावणारी ही भाजी आहे. तुम्ही केलात ना तुम्हालाही याची चव कळेल. रेसिपी आवडल्यास लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा. हिरव्या वाटणातील शेवग्याची शेंगाची भाजीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. धन्यवाद.